तटकरे. बघूया पुढील षटक घेऊन येत आहेत. आणि उंच असा मारलेला फटका बघूया, झेल बाद होतोय, कॅच झेल सुटते आणि फलंदाजाला एक जीवदान मिळतंय. बघूया किती धावसंख्या पूर्ण करतात. एक धावसंख्या पूर्ण करण्यात यश, दुसरी धावसंख्या त्यांना पूर्ण करण्यात यश आलेलं आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण सफल होतंय. दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. दुसऱ्या चेंडूचा पहिला बॉल अमित तटकरे यांच्या रूपात दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेत आणि चालू आहे ना, बघू ते लेट करतात वाटतं. लाईव्ह स्कोरिंग थांबा जरा. तृषांत साहेब पवार थांबा त्याचे जरा, तुम्हाला एकट्यालाच घाई आहे का? तिकडे यूट्यूबला चालू आहे, थांबा जरा. काही टेक्निकल इश्यू असू शकतात. आपल्या यूट्यूबला लाईव्ह स्कोरिंग आपण पाहू शकता. पुढील चेंडू घेऊन अमित आणि पुन्हा एकदा उंच असा मारला षटकार. 6 धावात रूपांतर होते. 6 या धावेने धावसंख्या पुढे सरकते. 19. चेंडू किती झाले? 3 चेंडू. चौथा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ आणि पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला चेंडू झेलबाद. अंपायर डिसिजन कळवायचंय. वाटतं इकडे 6 सांगतायत. 6 आहे षटकार आहे. धन्यवाद लाईनमॅन. त्या ठिकाणी उपस्थित आपले संघाचे स्वयंसेवक आहेत, गवळी समाज बांधव आहेत, त्यांचं आम्हाला खरोखर मोलाचं योगदान या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुढील चेंडू थोडासा बॅटकट झालेला चेंडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आसपासच आपल्याला पाहायला मिळतोय. एक धावसंख्या, पहिली धाव पूर्ण. दोन धावसंख्या पूर्ण करण्यात त्यांना यश आले. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. टोटल धावसंख्या होते 27. आणि हा एक उत्तुंग असा षटकार की चौकार काय होतोय पाहूया या ठिकाणी. षटकार उंच असा बिग षटकार. दुसरं षटक संपन्न होते. दुसऱ्या षटकाच्या अखेर धावसंख्या होते 33 आणि 34 या धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केलाय. 2 षटकारात 34. चालू सामना NTR क्रिकेट साखरपा वर्सेस महाराष्ट्र सुपरस्टार. बोलताय काय? पुढील कोकण युवा सेवा संस्था रजिस्टर ध्यास समृद्ध कोकणचा KYC 2024 आयोजित कोकण युवा चषक 2024 दिनांक 2 मार्च ते आणि 3 मार्च गाव मर्यादित षटकांचे 1 दिवसीय ओरम टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी आमचे मित्र अभिजित कोटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. तरी गवळी समाजातील आणि कोकणातील सर्व खेळाडूंनी या ठिकाणी आपली टीम या ठिकाणी जाहीर करायची आहे, दाखल करायची आहे. प्रथम पारितोषिक आहे 22,222. द्वितीय पारितोषिक आहे 11,111. तृतीय पारितोषिक आहे 5,555. धन्यवाद अभिजित कोटकर साहेब. आपण कोकणाच्या विकासासाठी जशी काय भरीव कामगिरी आपल्याकडून होते ती करायचा प्रयत्न करताय. आमच्या गवळी समाज सेवा संघाकडून आपणास खूप खूप शुभेच्छा. कृपया त्वरित सामन्याला सुरुवात करायची. 2 षटकांचा सामना आहे. आपल्याला या सामन्याचं पॅम्पलेट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे. कोकण युवा चषक 2024 दिनांक 2 मार्च 3 मार्च मर्यादित षटकांचे सामने या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. जर कोणाला या ठिकाणी आपला संघ खेळवायचा असेल तर आपण या ठिकाणी आमचे मित्र अभिजित कोटकर
या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून आपण आपला संघ दाखल करू शकता आणि त्यांना पूर्ण कार्यक्रमासाठी, पूर्ण सामन्यांसाठी आमच्या गवळी समाज सेवा संघाकडून सर्व समाज बांधवांकडून खूप खूप शुभेच्छा. 12वा खेळाडू आपण ग्राउंडवरती पाठवायचा आहे, समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे 12वा खेळाडू. आपण बघू कसे घ्यायचे ते, काय तर हे काढू, चिट्या काढू. ठीक आहे, आता दोन्ही पण सेमच ट्रॉफी आहेत, कुठची तरी द्या. त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. महाराष्ट्र सुपरस्टार आपले दोन्ही फलंदाज ग्राउंडवरती पोहोचलेत. क्रिकेट संघाला, साखरपा संघाला मी विनंती करतो आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. त्यानंतर होणारा सामना सोळजाई देवरुख हिटर्स वर्सेस येलो आर्मी महाड. मगाशी येलो आर्मी महाड संघाने एक विशेष असं कामगिरी या ठिकाणी केली. जवळजवळ 6 चेंडूत 17-18 धावांचं एक लक्ष, 22 धावांचं लक्ष या ठिकाणी होतं आणि हे खरंच एक आव्हान, एक खूप म्हणजे बोलायचं म्हणजे एक डोंगरासारखं एक आव्हान त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा फलंदाजाने मोठे मोठे षटकार चौकार मारून आपल्या संघाला विजयी घोषित केलंय. अशी येलो आर्मी महाड संघ विरुद्ध सोळजाई देवरुख हिटर्स. आमचे नितीन कांबळे संघमालक, कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे, नाणेफेकीचा कौल आपल्याला घ्यायचा आहे. त्वरित दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. सोळजाई देवरुख हिटर्स वर्सेस येलो आर्मी महाड, 2 षटकांचे चालू सामने. आणि हा सोळजाई देवरुख हिटर्स वर्सेस येलो आर्मी महाड हा आजच्या साखळी फेरीतला लीग मॅचमधील सामन्यातील आजचा शेवटचा सामना असेल. त्यानंतर नॉकआउट राऊंड सुरू होतील. आणि तिथेच असा उंच असा गेलेला चेंडू बघूया झेलबाद होतोय का, आणि झेलबाद होतोय. समीर आरेकर यांना एक विकेट प्राप्त होतोय आणि महाराष्ट्र संघाला एक हादरा बसतोय. एकीकडे खुशी, एका साईडला गम. नवीन फलंदाज राकेश वाजे यांच्या रूपात मैदानात पोचतोय. बघूया राकेश वाजे यांच्याकडून महाराष्ट्र सुपर संघाला मोठ्या षटकाची, मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. समीर आरेकर पुढील चेंडू घेऊन मार्गस्थ आणि झेल बाद होत आहेत राकेश वाजे. राकेश वाजे यांची आज काय बॅट अपेक्षेप्रमाणे लागलेली नाहीये आणि पुन्हा एकदा बाद होऊन मैदानात तंबूत परतताना. आणि पुढील बॉल हायट्रिक असेल. सोळजाई देवरुख हिटर्स वर्सेस येलो आर्मी महाड. फलंदाजाचं नाव साचे, फलंदाजाचं नाव सांगा. हॅलो वरणकर बोला. समीर आरेकर यांनी या चेंडूवरती जर हॅट्रिक घेतली तर यांना पारितोषिक आलंय किती, वाचला हॅट्रिक हुकलेली आहे, नाहीतर आपला पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालं होतं. फलंदाजाचं नाव, फलंदाजाचं नाव चाचे, फलंदाजाचं नाव काय, अनिकेत गोपाळ. नवीन फलंदाज, डाव्या एसटीचा डावकुरा फलंदाज. एक धावसंख्येत भर पडते, एकने धावसंख्येत भर, धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 1, पहिलाच बॉल आहे का, 4 बॉल 1. येलो आर्मी बॉलिंग टॉस विन ना. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या ओघात 1 धाव मिळते महाराष्ट्र सुपर संघाला. धावसंख्येत 1 ने भर पडते, धावसंख्येत 2.
पुढील सामना सोळजाई देवरुख हिटर्स वर्सेस येलो आर्मी महाड. मला वाटतं या ठिकाणी प्लेयर बाद होतोय. नाही, धाव पूर्ण होते. 2 धावा या ठिकाणी काढण्यात यश आलंय. अश्विन काते पवार सोडायला घरी जायला सांगू काय. आता ह्या 4 टीम ज्या वरती येणार आहेत कोणत्या कसं करणार आता आपल्याला. ठीक आहे. टॉस वरती बघू पण. हां गोलंदाजाचं नाव अक्षय. धन्यवाद समीर साहेब. आणि बघूया उंच असा मारला फटका काय होतं. या ठिकाणी झेलबाद होते. झेलबाद. एक महाराष्ट्र संघाला हादरा बसतोय. टीम तिन्ही मॅच हारली. काय 2 टीम वरती आल्या. पुढील चेंडू किती धावा ठोकून करतायत आणि निर्धाव चेंडू. चार बॉल 30. 4 बॉलमध्ये 30 धावांची या ठिकाणी गरज आहे. साहेब काय बघा पुढच्या 4 टीम कोणत्या आहेत. हां काय कामाचे नाही. माफ करा रे बारक्या. पुढील चेंडू पाहूया. फलंदाज आपल्या संघासाठी काय करतायत. एक धाव पूर्ण. एका धावसंख्येत समाधान मानावं लागतंय फलंदाजाला. बघूया. आणि उंच असा मारला फटका. बघूया झेलबाद होतोय की 6 काय. आणि आता मारला फटका एक षटकाराच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतो. उत्तुंग असा षटकार. समीर आरेकर यांना काहीसा चेंडू हवेत ट्रॅव्हल होताना समजला नाहीये. आणि षटकार. शेवटचा चेंडू बाकी आहे, शिल्लक आहे. बघूया शेवटच्या चेंडूवरती काय होतंय. 1 रन निघतोय. 1 रनावरती धावसंख्या स्थिर होते. सोळजाई देवरुख हिटर्स वर्सेस येलो आर्मी महाड संघाने या ठिकाणी आपले दोन्ही संघाने आपले क्षेत्ररक्षण टॉस झाला. येलो आर्मी विन ना. येलो आर्मी संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. येलो आर्मी महाड सुजित साहेब खेडेकर